पंढरपूरच्या राजकारणात एक मोठी आणि कौतुकास्पद बातमी समोर येत आहे। पदापेक्षा पक्ष आणि माणसापेक्षा विचार मोठा असतो याची प्रचिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी आपल्या कृतीतून दिली आहे। करकम जिल्हा परिषद गटातून प्रणव परिचारक यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती। मात्र आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला बाजूला सारत परिचारकांनी पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकीला महत्त्व दिलाय। स्वतः उमेदवारी न घेता एका निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी सर्वांना चकित केले आहे। मी असेल, आमच्या पांडुरंग परिवारातला प्रत्येक सदस्य असेल, या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांवर प्रेरित होऊन आम्ही आज सार्वजनिक जीवनामध्ये वाटचाल करतोय। खरं तर आपण म्हणताय तसं अनेक सहकाऱ्यांची, अनेक वडीलधाऱ्यांची, माता भगिनींची, त्या भागातल्या सगळ्या लोकांची मी त्या ठिकाणी करकम जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशा पद्धतीचं विनंती होती। निश्चितच सार्वजनिक जीवनामध्ये आज काम करत असताना प्रत्येकालाच या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे या असं वाटणं साहजिक आहे। त्यातला मी पण एक निश्चितपणाने समोर आपल्यासमोर उभा आहे। परंतु पांडुरंग परिवार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, एका विचाराने, एका नियोजनाखाली आज आपण काम करत असताना आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा सर्वसामान्य लोकांपर्यंत, ग्रामीण भागातल्या वाडीवस्तीपर्यंत नेत असताना आपल्याकडून कुठली चूक होऊ नये आणि ज्या पद्धतीनं या तालुक्याचं समाजकारण असेल, राजकारण असेल, विकासाचं भूमुख वाटचाल असेल, हे करण्यापाठीमागं 3-3, 4-4 पिढ्या या ठिकाणी खर्ची घातल्यात। त्यामुळं आज आपला तालुका जवळजवळ 100% इरिगेशन आहे, रस्ते चांगले आहेत, ज्या ज्या सुविधा आहेत त्या करण्यासाठी यांच्या 3-3 पिढ्या, मग मोठे मालक असतील, त्या काळातले नेते मंडळींचे असतील, खर्ची पडलेले आहेत। त्यामुळं आपण वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून या ठिकाणी समाजाचं हित करत असताना पार्टी महत्त्वाची, या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल केली आहे। माझ्यासाठी अनेकांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, नेते मंडळींकडे धरला होता, पक्षाकडे धरला होता, परंतु निर्णय होत असताना या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला असेल किंवा ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकी असल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांनाच पाठबळ दिलं पाहिजे। तसं बघायला गेलं तर मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे, परंतु पक्ष आणि विचार, पांडुरंग परिवाराचं जी आजपर्यंतची वाटचाल आहे ती जर आपण बघितली तर बऱ्याच प्रमाणात संघर्षमय पण आहे आणि विकासात्मक पण आहे। ह्या दोन्ही बाबतीमध्ये सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका स्वर्गीय मोठ्या मालकांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये घेतली। मग नेत्रावतांना अध्यक्षपद देणं असेल, बाबूराव जाधवसारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठ्या मालकांनी संधी दिली ती, अशा अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे ही उदाहरणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी डोक्यात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये पार्टीला अडचणी येता कामा नये, आपल्या एका भूमिकेमुळे पक्षाला अडचणी येता कामा नये, या दृष्टिकोनातून सुद्धा वाटचाल असणं गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे, मी सार्वजनिक जीवनामध्ये फिरत असताना स्वर्गीय मोठ्या मालकांचे विचार घेऊन आणि प्रशांत मालकांचं कणखर नेतृत्व घेऊन आज ग्रामीण भागातल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जात असताना मी पोचतोय। निश्चितच अनेक चांगल्या योजना आपल्याला या निमित्ताने मार्गी लावायच्या आहेत। आणि 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या मुलाखती या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निमित्ताने झाल्या। ह्या मुलाखती होत असताना आदरणीय प्रशांत मालकांच्या आदेशाने आणि पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने मी त्या निवडणुकीच्या संदर्भातल्या मुलाखती या ठिकाणी उपस्थित होतो। ह्याच्यावरनंच आपण जर बघितलं तर ह्या उमेदवार ठरत असताना ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मी आहे। त्यामुळं मी जरी इच्छुक असलो तरी पण मी पण पक्षाची जी रचना आहे त्या दृष्टिकोनातून मुलाखत दिली होती, मागणी केली होती। आणि आताही निवडणुका ज्या उमेदवार निवडलेत ते सुद्धा अतिशय पारदर्शकता ठेवून जे शक्य आहे तिथं सगळ्याला समजून सांगून या ठिकाणी आपण हे अर्ज भरलेले आहेत। मला खात्री आहे की जास्तीत जास्त संख्येने ज्या पद्धतीनं मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर परिचारक गटाचं पांडुरंग परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे, त्याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या निवडणुका सक्षमपणे आमचा कार्यकर्ता लढेल आणि 8 पैकी 8ही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या निवडून येतील, अशाही पद्धतीचा मला विश्वास द्यायचा। प्रणव परिचारकांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नवचैतन्य पाहायला मिळत आहे। स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या करकम गटात त्यांनी संघटनेचे हित जोपासल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। दरम्यान अधिकृत उमेदवार देशमुख यांनी विजयाचा ठाम दावा केला असून परिचारक गटाची ही एकजूट आगामी निवडणुकीत विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे। आदरणीय श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालक, मोठे मालक, तसेच
आदरणीय प्रशांत मालक आणि मी मनापासून धन्यवाद देतो युवा नेते आणि आमचे नेते आदरणीय प्रणव मालक करकम गटामधून इच्छुक होते, परंतु परिचारक घराण्याचा इतिहास आहे की कार्यकर्त्याला संधी दिली गेली पाहिजे आणि खूप दिवसाची मेहनत आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते आणि निश्चितपणे आदरणीय प्रशांत मालक आदरणीय बबनदादा शिंदे आदरणीय रणजित भैया शिंदे आणि प्रणव मालक परिचारक तसेच उमेश मालक परिचारक या सर्वांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी न्याय दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज आपल्यातलाच एक गट प्रणव मालकांची उमेदवारी मागत होता, पण आपणाला उमेदवारी दिल्यामुळं तो गट बाहेर पडला गेलेला आहे. निश्चितपणे प्रणव मालकांची उमेदवारी ते नेते आहेत, प्रणव मालक हे पार्टीचे नेते आहेत, त्यांना उभा राहायचंच म्हणलं तर ते राहू शकले असते, परंतु प्रणव मालकांनी सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या एका युवकाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जे बाहेर गेलेत त्यांच्याबद्दल काय चिंता करायची कारण नाही, त्यांना माहीत आहे त्यांचा पराभव हा निश्चित आहे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून तुम्ही अनेक गावातील लोकांना चांगला निधी आणून दिला, आता जिल्हा परिषदेमध्ये कसं विजन तुमचं राहणार आहे? निश्चितपणे सरपंच परिषदेच्या माध्यमातून अनेक गावांना निधी देण्याचं काम केलं. गावागावामध्ये घरकुल असेल, विहिरी असतील, फळबाग लागवडीच्या योजना असतील, अतिवृष्टीचे अनुदान असेल, शौचालयाचे अनुदान असेल किंवा विविध विकास कामे असतील, हे निश्चितपणे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही करकम गटामध्ये याच्या अगोदरही केलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करकम गट हा अतिशय विकासमय झालेला असेल. पाठीमागचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल. राजकारणात जिथे पदासाठी ओढाताण होते तिथे प्रणव परिचारक यांनी घेतलेली माघार आणि दिलेली संधी एक नवा आदर्श घालून देणारी ठरली आहे. प्रणव परिचारकांची ही कृती सुधाकर पंत परिचारक आणि प्रशांत परिचारक यांच्याप्रमाणेच त्यागाची कृती असल्याचे आता कार्यकर्ते बोलत आहेत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.